नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवारांनी मार्कडवाडी गावाला भेट दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्कडवाडीला भेट द्यावी, तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं जाणून घ्यावं असं शरद पवार म्हणाले। तर पवारांनी पराभव स्वीकारला पाहिजे असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, गावागावात ठराव करा। मार्कडवाडीतून पवारांचं ग्रामस्थांना आवाहन। रडगाणं थांबवा आणि विकासाचं गाणं गा, शिंदेंचा सल्ला। साऱ्या देशानं लक्ष वेधून घेतलेल्या सोलापुरातील मार्कडवाडीत जात शरद पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला। मार्कडवाडीत येणं चुकीचं आहे का असा सवाल पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केलाय। तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बोलताना इथल्या लोकांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी ऐकावं असं आवाहन पवारांनी केलंय। साहेबांनी हे करणं योग्य नाही। काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे। त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात चर्चा असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे, जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये। ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या आणि गावागावात ठराव करा असं आवाहन शरद पवारांनी केलंय। तुम्ही ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू असं पवार म्हणाले। तर जेव्हा स्वतः जिंकतो तेव्हा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही, हा दुटप्पीपणा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएम मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने विकास पाहिजे। जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही। हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे। महायुतीच्या विजयात काहीतरी घोटाळा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। तर रडगाणं थांबवा, रडगाणं बंद करा आणि विकास कामं सुरू करा असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही, म्हणजेच त्या विजयामध्ये काहीतरी घपलाय। मशीन घोटाळे आहे, बरेच घोटाळे आहेत। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत की 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या। विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा। दरम्यान बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्याची तयारी उत्तम जानकरांनी दाखवली आहे। तर आम्हीही बॅलेट पेपरवर निवडणुकीला तयार असल्याचं राम सातपुते म्हणाले। निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे। उत्तम जानकरने राजीनामा द्यावा। आधी बोलाचीच कडीन बोलाचाच भात। उत्तम जानकर हे वायफळ बडबड करणारे हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे। त्यांनी बॅलेटवर घ्यावी, ईव्हीएमवर घ्यावी, कशी घ्यावी, हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी। तर माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका अशा सूचना जयंत पाटलांनी जानकरांना दिल्या आहेत। जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला। फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका, सरकारने कबूल करावं। हो, आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ, काय प्रॉब्लेम।